आणि आता केंद्रातल्या या महत्त्वाच्या बातमीनंतर बातमी आहे राज्यातली। राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे। रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यावर स्टॅम्प ड्युटी वाढते आणि त्यामुळे घरं महागतात। गेल्या 2 वर्षात सरकारनं रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवले होते। मग आत्ताच रेडी रेकनरच्या या दरात वाढ करण्याची गरज सरकारला का वाटली आणि या निर्णयाचा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काय नेमका परिणाम होणार आहे, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। राज्याच्या तिजोरीत खडखडाट, रेडी रेकनर दरांमध्ये वाढ, राज्यातली घरं महागणार। राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे तिजोरीवर ताण आलाय आणि म्हणूनच राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात घसघशीत वाढ केली आहे। रेडी रेकनरच्या दरात वाढ याचा सरळ, साधा आणि सोपा अर्थ म्हणजे आधीच महाग असलेली घरं आणखीन महागणार। राज्याच्या विविध भागांमध्ये घरांचा आणि मालमत्तांचा दर निश्चित केला जातो, त्याला रेडी रेकनर असं म्हणतात। स्टॅम्प ड्युटी हा सरकारच्या महसुलांच्या स्रोतांपैकी एक प्रमुख स्रोत। रेडी रेकनरनुसार मालमत्तांवर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी आकारली जाते। 2017-18 या आर्थिक वर्षात मूल्यदर निश्चित करण्यात आले होते। त्यानंतर बांधकाम क्षेत्रातल्या मंदीचा विचार करून 2018 आणि 19 तसंच 19-20 या आर्थिक वर्षातही हेच दर कायम ठेवण्यात आले होते। त्यानंतर कोरोना निर्बंधांमुळे राज्य सरकारनं 2020-21 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल केला नाही। त्यानंतर 2022-23 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती। आता पुन्हा रेडी रेकनर दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे। रेडी रेकनरचे दर वाढल्यानंतर विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधलाय। नाही, आता काय लोकांना लुटल्याशिवाय यांचे चोचले पूर्ण होणार नाही। हे चोचले केले गेले आहेत। लोकांना लुटा, गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा, हे एकमेव धोरण या सरकारचं आहे। आणि म्हणूनच सामान्य माणसाला जे स्वप्न असतं, गरीब माणसाचं स्वप्न असतं, मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं, ते स्वप्नापासून त्याला दूर नेण्याचं काम या रेडी रेकनरच्या वाढीव दरातून होणार आहे। आणि जे खोदलेले खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी इतरांसाठी खड्डे खोदणं, ही स्थिती राज्यावर या सरकारने आणून ठेवलेली आहे। रेडी रेकनर दरांमध्ये राज्यात सरासरी 4.39% वाढ करण्यात आली आहे। यापैकी मुंबईत 3.39%, ठाण्यात 7.72%, नवी मुंबईत 6.75%, तर पनवेलमध्ये 4.97%, कल्याण डोंबिवलीत 5.84%, पुण्यात 4.16% आणि नाशिकमध्ये 7.31% इतकी वाढ करण्यात आली आहे। याशिवाय सोलापूरमध्ये 10.17% वाढ, मीरा भाईंदरमध्ये 6.26% वाढ आणि उल्हासनगरमध्ये 9% वाढ करण्यात आली आहे। वसई विरारमध्ये 4.5% वाढ रेडी रेकनर दरात करण्यात आली आहे। सध्या रेडी रेकनरचे दर वाढल्यानं घर खरेदी करणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। रेडी रेकनर किंवा बाजार किमतीनुसार घरांची किंमत ठरते। सध्या राज्यात ठिकठिकाणी बाजार मूल्य जास्त आणि रेडी रेकनरचे दर कमी अशी परिस्थिती होती। त्यामुळे बिल्डरचा फायदा होऊन सरकारला कमी पैसा मिळत होता। आता रेडी रेकनरचे दर हे घरांच्या बाजार किमतीच्या समसमान असतील, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल, बिल्डर्सकडून होणारी लूट कमी होईल आणि सरकारचा महसूल सुद्धा वाढेल। मार्केट रेट्स हे या सर्व शहरांमध्ये रेडी रेकनर रेट्सच्या बरेच जास्त आहेत। त्याच्यामुळे डायरेक्ट प्रॉपर्टी प्राइसेसवर काही परिणाम होईल या रेडी रेकनर रेट इन्क्रीजचा असं मला वाटत नाही। स्टॅम्प ड्युटी थोडीशी नक्की वाढेल, परंतु तो जो इफेक्ट आहे हा इनसिग्निफिकंट म्हणावा इतपतच राहील। परंतु ज्या एरियाजमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग जास्त प्रिव्हेलिंग आहे किंवा प्रॉपर्टी प्राइसेस कमी आहेत, त्या केसमध्ये बायर्स सेन्सिटिव्ह असतात आउटफ्लोसाठी, त्यांना त्यांच्या खिशातनं जास्त रक्कम जाईल, तिथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो। परंतु बाय अँड लार्ज रिअल इस्टेट मार्केटमध्ये या इन्क्रीजचा विशेष परिणाम जाणवणार नाही। रेडी रेकनर दरात वाढ झाली आहे, त्यामुळे स्टॅम्प ड्युटी वाढणार आहे। मात्र रेडी रेकनरचे वाढलेले दर म्हणजे एक प्रकारे करेक्टिव्ह मेजर्स म्हणजेच सुधारणांसाठी केलेला उपाय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे।
मुंबई आणि उपनगरांमध्ये आधीच रिअल इस्टेटचे दर वाढलेले आहेत. तिथं सरकारनं केलेल्या बदलांचा फारसा फरक पडणार नाही. पण कोल्हापूर, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा झपाट्यानं नागरीकरण होत असलेल्या शहरांमधून होणाऱ्या महसूल चोरीच्या प्रकारांना या निर्णयामुळे नक्कीच आळा बसेल. पण त्याचवेळी घर घेणाऱ्यांनाही फटका बसेल असं चित्र आहे. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर शहरात घर खरेदीदारांना आपलं बजेट वाढवावं लागणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.